नमस्कार आदाब, आप देख रहे हैं एसएस न्यूज महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान, आपका हमारे चैनल में स्वागत है। आइए देखते हैं एसएस न्यूज की खास रिपोर्ट। रुद्र ट्रांसपोर्ट ड्राइवर का चालक टेम्पो चढ़ के उतरेगा नाही। साहेब आज आजचा लास्टचा दिवस आहे आणि गर्दी भरपूर आहे। आपल्या नगरपालिकेच्या मार्फत काय काय सुविधा दिलेल्या आहेत जनतेला? आपण जर हा वराळा देवी मंगलघाट बघितला असेल तर या इथे सर्वात पहिली मी सुरुवात करतो ते आपली पाण्याच्या टँकरपासून। सर्व इथल्या येणाऱ्या गणेश भक्तांना भाविकांना मोफत पाणी आणि ते सुद्धा चांगल्या दर्जाचं पाणी प्यायची व्यवस्था केलेली आहे। या इथे आमचं स्टेज आहे, या स्टेजवर आमचे सर्व कर्मचारी काम करतात। या स्टेजवरून संपूर्ण या गर्दीचं नियंत्रण त्याचप्रमाणे अनाउन्समेंट होतात। त्यांच्या बाजूला पोलिसांनी स्टेज बांधून दिलेलं आहे। आणि जर आपण वराळा देवी तलावाकडे जर बघितलं तर त्या तिथे सगळ्या फ्लड लाईटची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून अंधारात कुठले काही अनुचित प्रकार होऊ नये। त्याचप्रमाणे आपण तराफे लावलेले आहेत, तिथे क्रेन लावलेली आहे। ह्या तलावावर सार्वजनिक गणपती जे येतात आतापर्यंत 91ची संख्या झालेली आहे। तर रस्ते पे खड़े मत रहिए, चलते रहिए। सार्वजनिक गणपतीसाठी आपण या इथे जी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये तराफे आहेत, आपलं सुरक्षा रक्षक दल आहे, त्याचप्रमाणे आपले बाकीचेही सर्व कर्मचारी इथे काम करत आहेत। या इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे, जीवनरक्षक दलसुद्धा आहे, तराफेची व्यवस्था केलेली आहे। अशा प्रकारे संपूर्ण कुठलाही नियोजनाचं काही अडचण होणार नाही या पद्धतीने तयारी केलेली आहे। त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील सहकार्य करून संपूर्ण या गर्दीचं नियोजन आणि इथे अनावश्यक गाड्या थांबू द्यायच्या नाहीत असं त्याप्रमाणे गर्दीचं पूर्ण चांगलं नियोजन केलेलं आहे। ते घाटाजवळ एकदम पाणी हिरवं झालेलं आहे, हो, त्याबद्दल सांगा। आपल्या ज्या मूर्तीचं विसर्जन होतं त्याच्यामुळे हे पाणी किती जरी स्वच्छ केलं तरी परत परत ते घाण होतं पाणी। याच्यावर आता कायमस्वरूपी उपाय असा एकच असणार आहे की या इथलं विसर्जन आपल्याला पुढच्या वर्षी बंद करावं लागेल। आपल्याला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिसचा मूर्तीचा वापर जो आहे तो पूर्णपणे बंद करावा लागेल, थर्माकोलचा वापर बंद करावा लागेल। आपण पाहिलं इथं आपण निर्माल्य कलश ठेवलेला आहे, जे काही फळं किंवा फुलं जे आहेत जी गणपतीच्या मूर्तीच्या बरोबर येतात ती सगळी बाजूला काढून आपले जे कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी ते सेग्रिगेट करतात, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करतात। आणि हे जे बायोडिग्रेडेबल जे फळं आहेत जी फुलं आहेत यांचं आपण आपल्या बागेमध्ये खतामध्ये रूपांतर करतो। त्याचप्रमाणे आपण यावर्षी 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये 5 कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे, जिथे आपले जे घरगुती गणपती आहेत त्याचं विसर्जन होतं। आणि त्याच्यामध्ये जर चुकून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर त्यासाठी आपण एक सोल्युशन तयार केलेलं आहे। त्या सोल्युशनमध्ये ह्या मूर्त्या विरघळतात आणि त्याच्यानंतर जो काथ्या उरतो तो काथ्या आपण भरावासाठी वापर करतो। अशा प्रकारे आपण पर्यावरणपूरक उत्सव साजरा केलेला आहे। याच्यानंतर येणारा जो दिवाळीचा उत्सव आहे किंवा नवरात्र उत्सव आहे त्यासाठी सुद्धा आपलं हेच आव्हान राहील की हा मॅक्झिमम आपण पर्यावरणपूरक उत्सव साजरा करूया। आणि आपण बघितलं असेल या सर्व घाटावर 2 दिवस आधीपासून संपूर्ण औषध फवारणी केलेली आहे। आज सकाळी स्वतः मी या घाटाची सगळ्या पाहणी केली। 5ही घाट जे आपले महत्त्वाचे त्या तिथे संपूर्णपणे पांढरी जी पावडर असते, बोरिक पावडर असते ती टाकून संपूर्ण डिसइन्फेक्टंट वापरलेलं आहे। याचनुसार अजून मी एक आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये स्वच्छता पंधरवडा सुरू केलेला आहे, ज्याच्या आजच सुरुवात झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या घराच्या आसपास कचरा टाकणार नाही, नको त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही, घंटागाडीच्या वेळेच्या आधी कचरा टाकू, नाल्यामध्ये कचरा फेकणार नाही, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करू अशी सर्वांनी शपथ घेतलेली आहे। आणि त्याप्रमाणे माझी इच्छा आहे की आपल्या सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन हे आपलं शहर म्हणजे आपलं घर आहे हे चांगलं ठेवण्याची सगळ्यांनी पराकाष्ठा करावी, सगळ्यांनी प्रयत्न करावे। आमचं प्रशासन तुमच्या प्रयत्नाला साथ द्यायला बांधील आहे। धन्यवाद। महेंद्र बालया केसर, त्याचप्रमाणे अजय राजया तननाटी ओसुराज रामजी केसरवाणी यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे। आपण त्यांची संपर्क साधावा। महेंद्र वांगे केसर माननीय वैद्य साहेबांच्या हस्ते देण्यात येत आहे जीवनरक्षक पदक। महेंद्र वांगे या
Thank you.